साताऱ्यावर अवकाळीचं संकट, विजांचा कहर, झाडं कोसळली आणि 22 मेंढ्यांचा मृत्यू. सातारा जिल्ह्यात आज सायंकाळी अचानक झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. दिवसभर 42° तापमानाने होरपळून निघालेल्या साताऱ्यात सायंकाळी 4च्या सुमारास वातावरणाने अचानक रौद्र रूप धारण केले आणि जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने संपूर्ण जिल्हा हादरून गेला. काळ्याकुट्ट ढग, विजांचा प्रचंड कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह सुरू झालेल्या पावसामुळे सातारा शहरातील अनेक भाग जलमय झाले. प्रमुख रस्ते, बाजारपेठा आणि सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अनेक वाहनधारकांनी दुकानं आणि इमारतींचा आसरा घेतला, तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय परिसरात मोठं झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे हॉस्पिटल परिसरात उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहने अडकून पडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रुग्णालय परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका सातारा तालुक्यातील कोंढवे गावाला बसला. इथे विजेचा जोरदार कडकडाट होत असताना वीज कोसळून हणमंत बापू मासाळ या मेंढपाळ यांच्या तब्बल 22 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मेंढपाळ कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. एकीकडे उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे या अवकाळी पावसामुळे शेतकरी, पशुपालक आणि सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला असून प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.